नमस्कार मंडळी. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती तुटलेली आहे. म्हणजे तशी युती तुटलेली नाहीये, पण हे महायुतीतले तीन पक्ष अर्थात भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे तीन पक्ष अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवत आहेत आणि त्यामुळे ही युती तुटलेली आहे. खरं म्हणजे महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवायची की वेगवेगळी लढवायची असा प्रश्न होता आणि या निवडणुकीत तरी आपण वेगळे लढू. जिथे युती शक्य आहे तिथे युती करू, पण जिथे युती शक्य नाही तिथे सेपरेट लढू, हे या तीन पक्षांनी ठरवलं होतं. आणि त्यानुसार मुंबई महानगरपालिकेचा जर तुम्ही विचार केला तर इथे शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढतायत. पुण्यात अजितदादा वेगळे लढतायत, भाजप वेगळा लढतोय. तर थोडक्यात काय, तर या महानगरपालिकांमध्ये युती तुटलेली आहे. प्रत्यक्ष युती तुटलेली आपल्याला दिसते. आता अशी युती तुटणं यासाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून आपले देव पाण्यात बुडवून ठेवलेले होते त्यांच्यासाठी हा एक सुवर्ण युग असं आपण म्हणू हवं तर. मीडिया सातत्याने युतीमध्ये बिबा घालण्याचा प्रयत्न करत होता अगोदर. कधी त्यांच्या दृष्टीने शिंदे नाराज तर कधी अजितदादा नाराज. कधी फडणवीस यांचं शिंदे ऐकत नाहीत तर शिंदेचं फडणवीस ऐकत नाहीत. अशा बातम्या महानगरपालिका निवडणुका लागण्याच्या अगोदर आपण सातत्याने ऐकल्या. हे सगळं कशासाठी होतं, तर जे काहीही करून युती तोडण्यासाठी. आता ही जी त्यांची इच्छा आहे, मीडियाची असेल विरोधकांची असेल, ही देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेली आहे. आणि ही इच्छा पूर्ण करताना एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली का, की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष म्हणजे युतीतील राजकीय पक्ष हे आपली ताकद आजमावत आहेत. आणि हे का होऊ नये, कारण प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचं असं अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व जोपासण्याची, ते वाढवण्याचं प्रत्येकाला हक्क आहे. आणि त्यामुळे या महानगरपालिका निवडणुकीत युती ही तुटलेली आहे. आता गंमत अशी आहे मित्रांनो, की युती तुटली, पण त्याही पलीकडे जाऊन आता हे महायुतीतील घटक पक्षांचे नेते हे एकमेकांवर आरोप करतायत. तिथे अजितदादा यांनी भाजपवर जोरदार आरोप केले पुण्यामध्ये, की पुणे महानगरपालिकेचा कारभार हा किती भोंगळ आहे. इथपासून तर ते भाजपला जमलेलंच नाही इथपर्यंत आरोप केलेले. त्यानंतर संभाजीनगरमध्ये आजच बातमी आली की देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेमध्ये हेवेदावे आहेत आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये युती होऊ शकलेली नाही. शिंदे यांनीही भाजपवर आरोप केलेले आहेत. आणि हे आरोप प्रत्यारोप हे इतके जबरदस्त आहेत की ज्यांना ज्यांच्या मनामध्ये अशी चलबिचल आहे की ही युती तुटली पाहिजे, त्यांच्या दृष्टीने ही एक सुवर्ण संधी आहे. युती तुटलेली आहे, प्रत्यक्ष दिसते आहे युती तुटलेली. आणि हे दिसत असताना एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे की ही जी सगळी मंडळी जी युतीच्या विरोधात आहेत ते काही का होईना मनातून सुकावलेले आहेत. पण यांचं सुकावणं हे किती दिवस असणार आहे, तर अर्थातच हे असणार आहे 15 तारखेपर्यंत. एकदा का निवडणूक झाली की मग त्यानंतर काय. कारण हे जे काही 10-15 दिवस आहेत हेच निवडणुकीचे आहेत. त्याच्या अगोदर निवडणूक नव्हती आणि त्यावेळेस युती इंटॅक्ट होती, ती तुटलेली नव्हती. तिन्ही पक्ष परस्पर सामंजस्याने
राज्याचा कारभार करत होते, विकास करत होते. आता 15 तारखेनंतर पुन्हा हे सामंजस्याने एकत्र येणार. मग मीडिया आणि युतीच्या विरोधात जे जे आहे त्यांचं काय? मंडळी, अशा सगळ्यांना मामू बनवणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातचं बावलं झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस आता तर एकनाथ शिंदेही त्यात तरबेज झालेले आहेत. आणि अजितदादा तर न बोलून छाण्यासारखे असतात. त्यांना माहिती आहे की मीडियाला काय हवं असतं आणि त्यांना आपण काय दिलं पाहिजे. थोडी शांतता झाली मीडियात की फडणवीस असा काही एखादा क्लू काढतात की मीडिया त्याच्यावर वरून चरवण करायला सुरुवात करतात. आणि मग युती तुटली किंवा युती तुटणार इथपर्यंत मनोरे बांधले जातात. फडणवीस ज्या वेळेस बिझी असतात कामात त्यावेळेस ते काम अर्थातच एकनाथ शिंदे करतात. अजितदादा तर मीडियाला लांबच ठेवतात. त्यामुळे मीडियाला, विरोधकांना मामू बनवणं हे सगळ्यात महत्वाचं यात असतं. आणि ते फडणवीस, अजितदादा आणि अर्थातच एकनाथ शिंदे हे अगदी चांगल्या प्रकारे करतात. अगदी चांगल्या प्रकारे करतात आणि त्यामुळे या सगळ्यांना कल्पनाच येत नाही की आपण कोणाचे तरी हातचे बावले झालेलं. तुम्हाला आठवतंय मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदरच स्पष्ट केलं होतं, आता कितीही एकमेकांच्या विरोधात जा, पण निवडणुकीनंतर आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय हे ध्यानात असू द्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. आणि तिथेच युतीबद्दल आकस ठेवणाऱ्यांनी, युतीला नेहमी पाण्यात बघणाऱ्यांनी धडा घ्यायला पाहिजे होता. पण तो धडा काही घेतलेला दिसत नाहीये. आणि त्यामुळे यावेळेसही मीडिया असेल, युतीचे विरोधक असतील, त्यांचा मामू होणार एवढं निश्चित आहे. आता हा मामू होणं म्हणजे नेमकं काय? तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या एकंदरीत प्रसारामधून मामूला बाहेर काढलं, म्हणजे मुस्लिमांना लांब ठेवलं. पण तो मामू हा अप्रत्यक्षरित्या मीडियाकडे आणि युतीच्या विरोधकांकडे सरकलाय का? त्यांना मामू करण्यात आलाय का? आणि हेही त्यांच्या नकळत. जर असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हो, तसं झालेलं आहे. आणि त्याच कारणाने प्रत्येक वेळेस युतीच्या विरोधात जेव्हा हेडलाईन येते की अजितदादांची भाजपवर टीका, देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर टीका, त्यावेळेस त्याचा अर्थ एकच असतो की हा मीडिया कुठेतरी मामू बनलेला आहे. आणि तो मामू बनवणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या डाव्या हाताचं खेळ आहे. आणि हेच आतापर्यंतच्या एकंदरीत प्रचारातून आणि प्रसारातून दिसून येते. अर्थात मीडिया त्यातून बाहेर येणार नाही, कारण त्यांनाही काहीतरी बातम्या रंगवण्यासाठी हव्या असतात. 24 तास चॅनल चालवायचा असतो, त्यामुळे त्यांचाही इलाज नसतो. तेही या बातम्या रंगवून सांगतात, रंगवून देतात. पण जे खरे युतीचे समर्थक आहेत ते यांच्याकडे डुंकूनही बघत नाही. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.